माझी विनंती आहे, पैसा भरपूर खर्च करता तुम्ही करताय ना, आवर्तन भरपूर झाले, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. माझी विनंती सगळ्यांना, काहीतरी बदल झाला पाहिजे, सप्ताहामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. माझी विनंती आहे, व्यसनाधीन होऊ नका. मी रोज सांगतोय तळमळीना, आउट ऑफ स्टेटला फिरतोय रोज. युट्यूबला माझं नाव तुम्ही सर्च केलं, सगळ्या मंडळींना माहिती आहे, मी तुमच्याकरता काही नवीन नाही आहे. पण रोज मी महाराष्ट्रामध्ये धर्माचं काम करतोय, रोज धावपळ करतोय, रोज सांगतोय दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून माझी विनंती, मायबाप हनुमंतरायाच्या समोर एवढा समाज उपस्थित, सगळ्यांना माझी विनंती, निर्व्यसनी जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून व्यसनाधीन होऊ नका. दारू, मावा, गोवा, गुटखा खाऊ नका. व्यसनाधीन होऊ नका. निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. काही माणसं म्हणतील, महाराज तुमच्या पैशाचे पितो का दारू, तुम्हाला काय करायचं म्हणतील. ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकू दे. एवढा समाज बसलाय गावामध्ये. व्यसनाधीन होऊ नका. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण हनुमंतरायाच्या समोर येऊन जर कीर्तनाला जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. म्हणून माझी विनंती, व्यसनाधीन होऊ नका. दारू सोडा आणि संसार जोडा. माझी विनंती आहे. तळमळीनं सांगणारा महाराज मी रोज सांगतोय तळमळीना. आणि 2 जन्म देणाऱ्या माय बापाची सेवा करा. 7 पैसों से आप लोगों को इस भरे हुए बाजार में सब कुछ मिल सकता है. पैसों से अच्छा खाना मिल सकता है, लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से अच्छा किताब खरीद सकते हो, लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना मिल सकता है, लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है, लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने माई बापाची सेवा करा. मंडळी, जन्म देणाऱ्या माई बापाची सेवा करा. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरासमान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाचं दुःख काय. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचं असतं. स्त्रीच्या जीवनात माहेर कुठपर्यंत ताईनो, जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे आणि माहेरात तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये माहेर आहे. तुम्ही म्हणता भाऊ भाऊजा आहे ना, नाही. भाऊ भाऊजावर नाही हक्क दाखवतो जो माय बापावर दाखवतोय तो. ते पण साडी घेतील, पण सुद्धात फरक राहील, लक्षात ठेवा. आई वडील ते आई वडील असतात. एकदा गेले ना, फोटोकड पाहून डोळ्यात पाणी तर डोळे डबडबतात. म्हणून आई वडिलाची सेवा करा. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट. विको बंद करा. आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभ हवी न प्रीती. ती कीर्तनाला बसलेला असून द्या, ती यात्रेला जाऊन द्या, ती जत्रेला जाऊन द्या, तिचं चित्त मात्र तिच्या मुलापाशी असतं. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. तिला आईची सेवा करा. आई घराचं मांगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. साने गुरुजीने आपल्याला श्यामची आई शिकवली. माऊली आईवरती कविता आहे, आईवरती लेखणी, आईवरती सेमिनार आहे. मी रोज जाता जाता सांगतोय, कीर्तन झालंय माझं, शेवटी जाता जाता तळमळीने सांगतोय, आईला रडता येतं, बापाला रडता येत नाही. आई रडून मोकळी होती, बापाला रडता येत नाही. आईचे डोळे रडताना दिसतात, पण बापाचं हृदय लेकरा बाळा करता डस रडत असतं. बरं, इथं बसलेले जेवढे पालक आहेत ना, पालक वडील, त्यांना काही वाटत नाही. त्यांना एवढंच वाटतं जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या लेकरा बाळाला मिळावं. आम्ही लय गरिबी दिवस काढले, आम्ही खडतर दिवस काढले, आम्ही वाईट दिवस काढले. आमच्या लेकरा बाळाचे, मुलीचे आनंदात दिवस आले पाहिजे ते आई वडिलांना वाटतं. आम्ही शेतात राब मोलमजुरी केली, खडतर दिवस काढले, हाताला फोडेपर्यंत काम केले, पण माझ्या मुलीचं कल्याण झालं पाहिजे,
माझ्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून काबाड कष्ट करतात हो. हाडाचे काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करतात, पै 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 पैसा जमा करतात. का? माझ्या मुलीचं लग्न मला थाटामाटामध्ये करायचं, आनंदात माझ्या मुलीचं लग्न करायचं. का? माझ्या मुलाचं शिक्षण मला करायचं, त्याला मोठं बनायचं, त्याला त्याच्या पायावरती उभा बनायचं. आई वडिलाचे स्वप्न असतात माझ्या दादांनो. बाप रडतो शेताच्या बांधावर जाऊन, रात्रीच्या अंधारामध्ये आयुष्यात दुसऱ्यांदा बाप रडत असतो. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप, जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो घरात बाप तिखट बोलला ना, आयुष्यभर त्याच बापाची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची जात, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा प्रत्येकाने. बाप गेला ना, फोटोकडे पाहून त्याच्या आठवणी रडवत असतात. म्हणून माझी विनंती आहे, एवढं तरुण मित्र मंडळ आले ना, मी भाऊ या नात्याने तळमळीने सांगतो, निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. कोटी रुपयाचा बंगला बांधा, 2 कोटी रुपयाचा बंगला बांधा, थाटामाटामध्ये बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर अशी चौपाई बांधा पाळणा महाराज. आणि त्या पाळण्यामध्ये एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या कोटी रुपयाच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. म्हणून सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गोमातेची सेवा करा. मी जर बोललो तर सगळे लोक जसा रडतील. युट्यूबला माझे कीर्तन ऐका तुम्ही, बऱ्याच मंडळीला माहिती आहे, तरुण मित्र मंडळी. माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर माहेरचा धागा तुटला समजा, असं थंबनेलला व्हिडिओला टायटल आहे. श्याम महाराजांना माहिती आहे. रोज तळमळीने सांगतो, जीवनामध्ये आई वडिलाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, गोमातेची सेवा करा. आणि जाता जाता हनुमंतरायाकडे प्रार्थना करतो, हनुमंतराया, हे तरुण मित्र मंडळी वेळात वेळ काढून एवढा मोठा उत्सव करते. सगळे मुलं घरी थांबत नाही, पण इथं मंडपात येतात, सेवा करतात, थाडलोट करतात, चटाई टाकतात, पाहिजे ती सेवा करतात. गायक वादकाला काय कमी हे पाहतात, तळमळ करतात. आज पंगत कुठे, काय करायचं, एवढी तळमळ करतात. देवा, आपला एवढा उत्सव हे तरुण मित्र मंडळी, ग्रामस्थ मंडळी श्रद्धेने करतात की हनुमंतराया, आपला एवढा मोठा उत्सव चंद्र सूर्य असेपर्यंत राहो, हे हात जोडून तुमच्याकडे प्रार्थना करतो. आणि वाणीला पूर्ण विराम. तुकाराम.